नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांना प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या सूचना ज्या आहेत तर टेट 2025साठीच्या 15 डिसेंबर 2025 रोजी आलेल्या आहेत. तर सर्वसाधारण माहिती जी आहे तर त्यामध्ये काय देण्यात आलेले आहे आणि हे कोणासाठी असणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शासनामार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025 27 मे 2025 ते 30 मे 2025 व 2 जून 2025 ते 5 जून 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या चाचणीसाठी 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केलेली होती. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी एकूण 200 गुणांची होती. त्यापैकी 120 प्रश्न अभियोग्यता व 80 प्रश्न बुद्धिमापन या घटकावर होते. प्रत्येक प्रश्नास 1 गुण होता. चाचणीसाठी एकूण 2 तासाचा कालावधी होता. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक व शिक्षक या रिक्त पदावर भरती करण्यात येणार आहे. सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेल्या इयत्तांच्या गट, विषय, आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025साठी प्रविष्ट झालेल्या पैकी 2,09,101 उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेट करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठी ज्या उमेदवारांना शिक्षण सेवक व शिक्षक या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे त्या सर्व उमेदवारांना या पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन तयार करणे बंधनकारक असणार आहे. उमेदवारांना त्यांचे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेट करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. पवित्र पोर्टलवरून उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी टेट 2025चा चाचणी नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर, बैठक क्रमांक, रोल नंबर, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत जोडणे आवश्यक असणार आहे. पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून रिक्त पदांच्या इयत्ता, गट, विषय व आरक्षणनिहाय व्यवस्थापननिहाय रिक्त पदाची माहिती दर्शवणारी संक्षिप्त जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदाच्या भरतीसाठी देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवारास एकास एक याप्रमाणे नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस करण्यात येईल. खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदाच्या भरतीसाठी देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारात असतील. यापैकी कोणताही एक प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थापनास असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एक रिक्त पदासाठी एकास एक या प्रमाणात आणि पोर्टल मार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. मुलाखतीसह या पर्यायासाठी एकास 3 या प्रमाणात मुलाखतीसाठी पोर्टल मार्फत शिफारस करण्यात येईल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2025च्या चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक 14/5/2025 असा होता. त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक 14/5/2025 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण 22 जो आहे तर त्यानुसार ही भरती प्रक्रिया जी झालेली आहे टेट 2025 तर त्यामधले घोषणापत्र जे आहे तर ते प्रमाणपत्र जे आहे सेल्फ सर्टिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला सादर करायचं आहे. तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. स्वप्रमाणपत्राबाबतच्या ज्या सूचना आहेत त्या इथे सविस्तरमध्ये देण्यात आलेल्या आहेत. ती व्यवस्थित वाचायची. चुकीची माहिती किंवा फसवेगिरी माहिती जर तुम्ही टाकली तर तुम्हाला पूर्णतः ब्लॉक करण्यात येईल. याच्या संदर्भातले पण इथं डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे. तर व्यवस्थित तुम्ही बघायचं आहे आणि तुमचे अर्ज जे आहेत ते तुम्हाला करायचे आहे. तर त्या संदर्भातली डिटेल व्हिडिओ प्रोसेस कशी करायची स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन जे आहे तर ते मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायलाही विसरू नका. म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.